हॅलो हॅलो, माईक चेक. थोड्याच वेळात सामना इथे चालू होणार आहे. पहिला सामना मोहन सबरविया आणि विरुद्ध मोर युनायटेड. हॅलो हॅलो, चला स्पीडअप करायचं आहे. मोहन सबरविया आणि मी विनंती करेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला लाभले ते झहीर खान, निरंजन सावंत, सुमित देशमुख. मॅचला होते सुरुवात. पंचांच्या भूमिकेत आपल्याला लाभले ते झहीर खान सर आणि सुमित देशमुख सर. आणि मी दोन्ही संघांना विनंती करेल की आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. ओके. मोर युनायटेड, आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे समालोचन कक्षाची इथे. मोर युनायटेड.
हॅलो. संजय मेटकर. आबा. संजय मेटकर. समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. चला सामन्याला होते सुरुवात. पहिला सामना मोर युनायटेड विरुद्ध मोहन सबर्विया. एका साईडला आपण बघितलं टॉस जिंकला मोर युनायटेड या संघाने आणि प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मोर युनायटेड या संघाकडून सलामीचे फलंदाज आले ते स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सनी. चला स्पीडअप करायचंय. मोहन सबर्विया या संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतो तो योगेश. स्ट्राईकला असतील ते स्वप्नील. मॅचला स्टार्ट करायचंय. एक वाजून 17 मिनिटाला पहिला चेंडू इथे पडला जाईल. चला स्पीडअप करायचं आहे आपल्याला. पर इनिंग 20 मिनिट्सचा ड्युरेशन असेल आपल्याकडे. पहिला चेंडू योगेश टू स्वप्नील. पहिल्याच बॉलवर प्रहार होतोय आणि सिंगल रन. टीमचं खातं उघडतंय 1 रनांनी. स्ट्राईकला आता असतील ते सनी. योगेश टू सनी. ओ चांगला ड्राईव्ह आणि चांगली अशी क्षेत्ररक्षण तिथे मोहन सबर्विया या संघाकडून आपण पाहतोय. 3 धावा तिथे आपल्या संघासाठी वाचवलेत आणि फक्त 1 रन. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 2. आणि ते त्रिफळाचीत होतोय फलंदाज सनी. स्वप्नील इथे फलंदाज बाद होतोय.
चांगली अशी सुरुवात मोहन सबरविया या संघाकडून आपण पाहतोय योगेश. एका साईडला आपण पाहतोय योगेश आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजे प्रमोद. सुंदर असा प्लेस आणि तिथे एकच रन. खूप चांगली अशी सुरुवात आपण पाहतोय मोहन सबरविया या संघाकडून. आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं जिथे 45 to 50 रन्स इथे बनले गेले. बघूया अशी सुरुवात मोर युनायटेड या संघाकडून होते का इकडे. आणि पंचांचा इशारा. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 3. 1 to go. आणि इथे 2 रन घेण्यात सफल होतील का. आणि 2 रन इथे सफल. पहिलं षटक इथं संपतंय. धावसंख्या झाली ती 5. सुंदर अशी सुरुवात मोहन सबरविया या संघाकडून. योगेश याने फक्त 5 रन खर्च करून 1 विकेट मोर युनायटेड या संघाची घेतली आहे. उर्वरित आता 4 षटकांचा खेळ आहे. बघूया मोर युनायटेड किती लक्ष प्राप्त करतायत. आपण पाहतोय स्क्रीनवर दुसरं षटक घेऊन येतात ते आयुब. दुसरं षटक. पहिला चेंडू फेस करतील ते प्रमोद. बघा आता इकडून जर तुम्हाला मोठं जर लक्ष प्राप्त करायचं असेल तर मोठे फटके मारण्याचा इथं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एक फायटिंग स्कोर तुम्ही इथे फिक्स केलं. आणि पहिल्या चेंडूवर होतोय प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. प्रमोदच्या बॅटमधून इथे येतोय षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 11. पहिल्याच बॉलवर इथे प्रमोद यांनी प्रहार केलाय आयुब यांच्यावर. आणि तो प्रहार सक्सेसफुल ठरलाय. दुसरा बॉलवर बॉल जातोय इथे. दुसरा रनचा प्रयत्न नाही केला. इथे फक्त एकच रन भेटेल. 1 रननी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12. 2 बॉल 12 रन. तिसऱ्या बॉलवर प्रहार केलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार आणि तिथे गचाळ असं क्षेत्ररक्षण. बॉल थांबला असता पण तिथे फिल्डिंग मध्ये थोडं मिस्टेक झाली. आणि 1 बाउन्स चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16. तीन चेंडूचा इथे खेळ संपला आणि धावसंख्या झाली ती 16. आयुब हे थोडे महागडे ठरत आहेत कारण पहिल्याच चेंडूला त्यांना षटकार आलेला. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसऱ्या बॉलवर चौकार आणि चौथ्या बॉलला देखील एक सिंगल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 17. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आणि चांगला गॅप मध्ये बॉल ढकललाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनची इथे आणि
बॉल जातोय चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. चांगलासा प्ले. तिथं सिंगल घेण्याची ट्राय पण तिथे अनसक्सेसफुल ठरलेत. 2 ओव्हरचा षटक संपलाय. धावसंख्या झाली ती 21. हॅलो हॅलो थँक्यू सो मच साहिल सावंत यांचा आवाज आपण ऐकलात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर स्पर्धा आपण पाहू शकाल. सायली एक्स मित्रमंडळ अंबरनाथ आयोजित ही स्पर्धा. अप्रतिम हे स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट पाहायला मिळेल. नक्कीच सर्वच खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 40+ म्हणजे सर्वच अंबरनाथ परिसरातील आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना या स्पर्धेसाठी देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. सर्वांचाच खेळ चांगला व्हावा यासाठी देखील आपण शुभेच्छा देऊयात. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आहे आणि हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम मोरी युनायटेड आणि त्यांच्या अगेन्स्ट मोहन सबर्बिन या 2 संघादरम्यान हा सामना. पहिला सत्र सुरू आहे. 2 षटकं कंप्लीट झालेत आणि पॉवर प्ले मध्ये सध्या चांगली सुरुवात. 21 धावा फलकावरती आहेत. मॅच ऑन. तिसरं षटक. पहिलाच बॉल अगदी डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर तिसरं षटक हे स्पेशल ओव्हर आहे कारण की टेप बॉल ओव्हरने खरं तर टेप बॉलने हा ओव्हर कंप्लीट केला जातोय. अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये आपण पाहू शकाल. अगदी एका बाजूला बॉलला ग्रीप केला अर्थातच तिथे टेप आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी टेनिस बॉल आहे. हलक्या हाताने ऑन साईडला बॉलला फक्त दिशा दिली आहे. अगदी फाईन लेग क्षेत्रात चेंडू जातोय. तिथे मात्र या चेंडूवरती 1 धाव मिळतीये. टीमची टोटल पुढे जाते जाऊन पोहोचते ती 23. चला शार्पी जे आहेत त्या आपण ऑफ करायच्या आहेत. येस मॅच ऑन. गेम ऑन. तिसरं षटक. प्रदीप आहेत बॉलिंग मार्कवरती. पहिल्या 2 चेंडूवरती त्यांनी 2 सिंगल खर्च केल्यात परंतु इथे तिसऱ्याच बॉलवरती आपला ब्रह्मास्त्र दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. परफेक्टली यॉर्कर लेंथवरती हा चेंडू आणि त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. इथे विकेटचा पतन. धक्का दुसरा टीम मोरे युनायटेड टीमला फलंदाज बाद. अगदी सनी होते आणि अगदी त्यांना आपण पाहू शकाल बाद करण्यात यश आलंय ते म्हणजेच प्रदीप यांना. अप्रतिम डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहूयात आपण स्क्रीनवरती. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी मागील चेंडूवरती का अप्रतिम चेंडू फेकण्यात आला होता. परफेक्टली यष्टांवरती हा चेंडू होता यॉर्कर लेंथ वरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती हॅपी आहेत परंतु इथून एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा करावी लागेल हॅपी यांना. टेप बॉल ओव्हर सध्या सुरू आहे मैदानाच्या आत. इथे वेग होता या चेंडूवरती परंतु तदनंतर हलकासा आतमध्ये येणारा हा चेंडू. तदनंतर इथे हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. इथे आणखीन एक डॉट बॉल
जेव्हा जेव्हा गोलंदाजांना विकेट मिळते तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र उंचावला जातोय आणि इथून प्रदीप सध्या चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतायत. विकेट आल्यानंतर डॉट बॉल. 4 बॉल फेकलेत प्रदीपने आतापर्यंत, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा एक विकेट त्यामध्ये समाविष्ट आहे. परंतु आता इथे यश पंच आमच्याकडे खरं तर वळाले आहेत, टर्न झालेत आणि आम्हाला सांगतात की हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड केली जाते. 24 धावा, 24 रन्स. इथे फटका चांगला आहे, लेट कट केलाय परंतु बॉलला तिथे चला इथे एक धाव कंप्लीट केली जाते. पहा जी जाली लावलेली आहे त्याच्या बाहेर जर का गेला तर तिथे तुम्हाला डिक्लेअर धावा मिळतील, परंतु जर का चेंडू आतमध्ये असेल तुम्हाला धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. याची ही नोंद प्रत्येकाला असणं महत्वाचं आहे. समोर चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर हलकंसं वळण आणि तदनंतर इथे देखील हा डॉट बॉल. अप्रतिम हा षटक पाहायला मिळाला. खरं तर टेप बॉल ओव्हर कंप्लीट झाला आणि या ओव्हरमध्ये प्रदीप यांनी अप्रतिम दमदार गोलंदाजी केलेली आहे. अगदी धावांचा विचार केला तर जबल 3 धावा आणि एक वाईट म्हणजे तब्बल 4 धावा इथून खर्च केल्यात आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा तिथे मिळवलेला आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 3 षटकांमध्ये या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं मोरे युनायटेड टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मॅच ऑन. षटक क्रमांक 4 या ठिकाणी गोलंदाज योगेश आहेत. अगदी पहिलाच बॉल इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू अगदी इथून अवे फ्रॉम दी बॉडी. चेंडू दूर होता त्यामुळे हा डॉट बॉल. इथे देखील ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चांगला टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते. गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेंथवरती हा चेंडू होता. सातत्यानं आपण पाहू शकाल अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. इथे फटका चांगला परंतु अगदी सरळ खेळाडूच्या हातात रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलं जातं या ठिकाणी. आणखीन एक विकेटचा पतन. आता इथून सध्या तरी प्रमोद जो एक सेट बॅट्समन होता त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. अगदी मोर युनायटेड टीमला हा आणखीन एक धक्का लागतोय फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन नेम. चला बॅट्समन नेम आपण कळवायचं आहे. येस मॅच ऑन, गेम ऑन. अगदी इथून रन आउट झाल्यानंतर नवीन बॅट्समन
पोहोचले. पुन्हा एकदा अगदी कव्हर्स मध्ये बॉलला ढकललं होतं, परंतु अगदी 30 सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग तिथे केली जाते. अगदी मागचाही चेंडू त्याच क्षेत्रात चेंडू गेला होता, तिथे चांगली फिल्डिंग झाली आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपात प्रमोदला जावं लागलं. खरं तर एक सेट बॅट्समन इथून बाद झाला. आता संपूर्ण जबाबदारी हॅपी आणि आता सुधीर या दोन खेळाडूंवरती आहे, परंतु इथून पुन्हा एकदा फटका कव्हर्स मध्ये ढकलला. तिथे खेळाडू आहेत, पाठला केला जातोय. अगदी इथून सिंगलचा डबल मध्ये रूपांतर केला जातोय. सध्या तरी एका धावेला आता इथून महत्व द्यावा लागेल. सातत्याने प्रत्येकी धावांना इथून महत्व दिला. अगदी प्रत्येकी धाव्यांना खरं तर मी तर म्हणेन महत्व देणं फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल. अगदी योगेश यांचा विचार केला, पहिल्याही ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि याही षटकात योगेश सध्या चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा अगदी चेंडूला पॉइंट मध्ये ढकललं होतं, तिथे खेळाडू आहेत परंतु एक धाव काही वाचवू शकत नाहीयेत. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पाहता पाहता षटक क्रमांक 44 समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 29 धावा, 29 वरती 3 खेळाडू बाद. शेवटचं षटक. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकास आहेत. येस, मॅच ऑन, गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सध्या प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु परफेक्टली बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. परंतु याही बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी हॅपी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत, त्यांना राहुल सध्या साथ देत आहेत. अगदी सुधीर आहेत. ऑन साइडला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील गोलंदाज विकास सध्या तरी झकास कामगिरी करत आहेत. अगदी मोर युनायटेड टीमच्या फलंदाजांना इथून सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. मोठे फटके खेळू देत नाहीयेत. कमीत कमी धावत संख्येवरती सध्या थांबवलं जात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट्समन बीट होत आहेत, परंतु यशपंचांचा इशारा 22च्या माध्यमातून या ठिकाणी ही एक धाव मिळतीये. सध्या तरी सिंगलला महत्व दिलं जातं आणि 40 फ्लचं एक म्हण आहे की एक धाव ही आरोग्यासाठी, आणि तीच एक धाव आता या ठिकाणी मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. एखादा बिग हिट आला तर 40+ होऊ शकतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी इथे देखील यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी. अगदी बॅटिंग क्रीज आहे, त्या क्रीज मध्ये सध्या टप्पा पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीन वरती पाहू शकता. अगदी गोलंदाजाने पाहिलं, बॅट्समॅन स्टेप आउट करतायत. अगदी या ठिकाणी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल, फर्स्ट इनिंगचा हा शेवटचा चेंडू. गोलंदाज विकास, फुलटॉस बॉल. ऑन साइडला बॉलला ढकललाय. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. इथे अनोखा थ्रो, परंतु इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि शेवटच्या बॉलवरती 2च धावा मिळतील. त्यामुळे आता टीमची टोटल
पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 34 मध्ये. 34 धाबा आणि 35 धाबा संख्येचं टार्गेट आता या ठिकाणी मोहन येस, तर या ठिकाणी 35 धाबा संख्येचं टार्गेट या ठिकाणी देण्यात आलंय समोरच्या टीमला. अर्थातच मोहन सबर्बियान या टीमला तब्बल 35 धाबा संख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच आम्ही दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करू, आपण टॉस साठी यायचं आहे. जतीन 11 आणि जय हनुमान मोरिवली, तर या दोन्ही टीम कॅप्टनला आम्ही विनंती करू, आपण लगेच आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे टॉस करण्यासाठी. हॅलो, चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आम्ही विनंती करतो, आपण टॉस साठी आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. जतीन 11 आणि जय हनुमान मोरिवली दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खरं तर मोर युनायटेड टीमने 34 बनवलं आणि 35चं टार्गेट आहे. परंतु आता दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात सेकंड इनिंग मध्ये आता इथून मोहन सबर्बिन संघ आता या धावा बनवेल का हे देखील पाहूयात. दोन्ही संघांचा विचार केला 40+ दोन्ही संघ आहेत, म्हणजेच दोन्ही टीमकडे चांगला अनुभव आहे. खरं तर इथून या धाबा जर का डिफेंड झाल्यानंतर गोलंदाजांचा खरं तर इथून जय जयकार केला जाऊ शकतो, कारण की 30 बॉलमध्ये 35 धाबा डिफेंड करणं कठीण काम आहे. जर का हे काम केलं तर नक्कीच गोलंदाजांचा जय जयकार होऊ शकतोय. चला दोन्ही टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण देऊया त्या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर स्पर्धा आपण पाहू शकाल सायली एक्स मित्रमंडळ अंबरनाथ आयोजित ही स्पर्धा. खरं तर आमचे संदीपजी लकडे साहेबांची ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि त्यांच्या समवेत संपूर्ण खरं तर सायली एक्स मित्रमंडळ. खरं तर सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. सातत्याने दरवर्षी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि याही वर्षी ही स्पर्धा खरं तर नव्या उत्साहानं इथे घेऊन आलं. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सर्वांचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर सायंकाळी खरं तर अगदी अंडर फ्लड लाईट मध्ये तुम्हाला हे सामने पाहायला मिळतील. आणि जसा जसा इथे खरं तर सायंकाळ होईल तसे तसे मात्र प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करतायत आणि सगळ्याच प्रेक्षकांचं पुन्हा स्वागत करूयात.
हॅलो. चला लगेच याही मॅचला आपण सुरुवात करूयात. चला खेळाडू कक्षात आम्ही विनंती करतो लगेच आपण आपले ओपनिंग प्लेयर पाठवायचे आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. आज जवळ 13 मॅचेस आहेत. चला बॅट्समन या आपण लगेच. चला बॉलर नेम. यस. चला मॅचला सुरुवात करूयात. पंचांचा ग्रीन सिग्नल. चला जसा पहिला चेंडू पडेल आपण लगेच टाइम नोट करतोय. त्यामुळे इथून प्रत्येकाला स्पीडअप करायचा आहे. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी इथून गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु पहिलाच बॉल डॉट आलाय. अगदी चांगल्या टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल कंट्रोल होता. अगदी इथून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन प्रदीप यांचा परंतु पहिलाच बॉल डॉट. समोर चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. फटका हा दमदार आहे. चेंडू सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम बिग 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 हिट. सिक्सर. सुधीर यांना आपण पाहतोय कमबॅक करतायत निर्धाव चेंडूने. सध्या तरी लो स्कोरिंगची मॅच आहे त्यामुळे गोलंदाजांना सातत्याने डॉट बॉल कसे येतील त्यावरती नियंत्रण करावं लागेल. अगदी बॉलला ढकललंय सरळ या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. टीमची टोटल पुढे जाते जाऊन पोहोचते ती 8 या धावफलकावरती. चांगली सुरुवात केली जाते. आतापर्यंत गोलंदाज सुधीर यांनी 8 धावा खर्च केल्यात. समोर चेंडू खरं तर ऑन ड्राईव्ह करतायत. 30 सर्कल मध्ये चेंडूला अडवलं जातं परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी इथून बॅट्समन प्रदीपला माहिती आहे सुरुवात चांगली झाली त्यामुळे आता इथून सिंगल डबल वरती खरं तर फोकस करावा लागेल. 9 धावा धावफलकावरती. सेकंड इनिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला सामना आजच्या दिवसातील. एका बाजूला टीम मोर युनायटेड आणि त्यांच्या अगेन्स्ट मोहन सबरबिन या 2 संघादरम्यान हा पहिला सामना रंगतोय. 35 धावसंख्येचं टार्गेट. बॅकफुट वरती आले कट करण्याचा प्रयत्न परंतु इथे हा निर्धाव चेंडू अगदी सरफराज होते स्ट्राइक वरती आणि पहिलाच बॉल डॉट. षटक कंप्लीट. पहिला षटक इथे समाप्त झालाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद अशी ही सुरुवात. 9 धावा धावफलकावरती.
चला स्पीडअप करायचं आहे. दोन्ही टीम विनंती असेल इथून जसा पहिला चेंडू पडलाय लगेच या ठिकाणी टाइम अलर्ट केलाय. त्यामुळे पहिल्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक हे कंप्लीट करायचे आहेत. फार जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक दुसरं P2चं हे षटक. खरं तर P1 मध्ये सुधीरने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला प्रदीप होते, त्याने देखील चांगल्या धावा जमा केल्या. फटका चांगला आहे, टॅप केलाय, अगदी कव्हरच्या डोक्यावरून बॉलला ढकललाय आणि आता बॉल चला सरळ अगदी जमिनीला घरंगळत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा, धावा 4. अगदी बॅकफूट वरती आले, त्यानंतर बॉलला अगदी टॅप केला आणि अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये जो खेळाडू होता त्याला बीट करत असताना बॉल डीप मध्ये मात्र फरार झालाय. 4 धावा मात्र पहिल्याच बॉलवरती वसूल केल्यात. 35 धावा संख्येची गरज आहे, परंतु इथून सुरुवात चांगली झालेली आहे. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये बॉलला ढकललाय, फटका हा देखील दमदार. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, फरार, धावा 4. लगातार मात्र 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेले आहेत आणि संजय खरं तर वरती दबाव ठेवण्याचं काम आता इथून प्रदीप करत असताना टीमची टोटल 17 आणि प्रदीप देखील 17 वरती खेळत आहेत. सध्या तरी 17चा खतरा इथे निर्माण झालाय, परंतु इथे नक्कीच धावा घेण्याचा प्रयत्न 22च्या माध्यमात इथून ही एक धाव मिळते. अगदी इथून माहिती आहे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की इथून धावा बनवायच्या आहेत, लवकरात लवकर मॅच फिनिश देखील करायचे आहे. खरं तर पहिल्या 9 चेंडूमध्ये इथून अर्धा रस्ता पार केलाय. चांगली सुरुवात, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कामाची सुरुवात जोरानं करा, अर्ध काम झाल्यासारखं वाटतंय आणि इथून अर्ध काम प्रदीपने केलंय. 8 बॉलमध्ये 17 बनवल्यात, परंतु गोलंदाजांना इथून एखादी विकेट जर का आली तर मॅच मध्ये पुन्हा रंगतदार मात्र निर्माण होऊ शकते. याही बॉलवरती सिंगल. सध्या सरफराज चांगली साथ प्रदीपला देत असताना सिंगल मिळालेली आहे. टीमची टोटल 19 धावा. चला नेक्स्ट मॅच आम्ही दोन्ही टीम कॅप्टन यांना विनंती करू, टॉस साठी यायचा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रदीप थांबायचं नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट, हा देखील चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. सध्या तरी अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला मिळतीये. टार्गेट किती त्याच्यावरचे लक्ष नाहीये, परंतु मी माझी बॅटिंग इथे दाखवणार. चांगली बॅटिंग केली जाते. इथे मात्र डॉट आलाय, ओव्हर कंप्लीट. खरं तर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार म्हणजेच 3 मोठे फटके आले आणि तिथे मॅच मी तर म्हणेन पूर्णपणे मोहन सबर्बीन संघाच्या बाजूने सध्या झुकतीये. षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 25 धावा. आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच टीम जतीन 11 आणि जय हनुमान मोरिवली. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस साठी यायचंय. चला जतीन 11 टीम कॅप्टन लगेच आपण टॉस साठी यायचंय. येस मॅच ऑन. षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथे पहिलाच बॉल. सध्या तरी इथे पंच आहेत. येस वाईट बॉल. येस वाईट बॉल आहे या ठिकाणी. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु इथे कॅच ड्रॉप केली जाते.
अगदी जे झाडं आहे त्याच्या फांदीवरती चेंडू आदळला आणि तिथे मी तर म्हणेन डीप मध्ये खेळाडू होते त्यांचा जजमेंट थोडासा इथे मी तर म्हणेन चुकलाय आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप. जर का तिथे झाडाची फांदी नसती तर कदाचित तिथे कॅच कंप्लीट झाली असती. वन्स अगेन फुल टॉस, परंतु आता हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. यस, 2 धावा मिळतील. टीमची टोटल 2च्या मदतीने 30 धावा. आता सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची गरज. अगदी वन साइड मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतीये. हा देखील फटका चांगला आहे. ऑन साइडला खरं तर ड्राईव्ह केलं जातं. सिंगल मिळतीये. 31 धाबा. अगदी या मॅच मध्ये सरफराजनं देखील चांगली बॅटिंग केली आहे. दुसऱ्या बाजूला प्रदीप तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आग ओघणारी बॅटिंग करतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. टीमची टोटल 32, अजूनही 3 धावसंख्येची गरज. अगदी लो स्कोरिंग मॅच, परंतु इथून सुरुवात धमाकेदार केली ती म्हणजेच मोहन सबरबिन संघानं. हा देखील फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकललाय, परंतु इथे एकच धाव मिळेल. सिंगल मिळाली. 33 धावा. सध्या तरी प्रदीप आणि सरफराज दोघांनाही माहिती इथून अगदी सिंगल आल्या तरी देखील हा सामना आपल्या बाजूनं येऊ शकतोय आणि सध्या तेच काम सध्या सुरू आहे. प्रत्येक पाऊल मात्र विजयाच्या दिशेने. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने स्कोर इज अ लेवल. समान आता स्कोर झालाय, परंतु जिंकण्यासाठी अजूनही एका धावसंख्येची गरज. इथे मात्र हा शेवटचा बॉल, परंतु कोणत्याही प्रकारची धाव इथून घेतलेली नाही, त्यामुळे आता इथून हा डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण 12 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. गोलंदाज हॅपी. इथून बॅटची एज, परंतु आता इथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि सामना जिंकला तो म्हणजेच मोहन सबरबिन संघानं. हार्ड लक टीम मोर युनायटेड. दोन्ही टीमला विनंती असेल आपण शेक हँड करायचा आहे, त्यानंतर मैदान सोडायचं आहे. नेक्स्ट मॅच, एका बाजूला टीम जतीन 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान मोरिवली, या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच आहे. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी मॅच समरी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती.